हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज फायनली तो दिवस आला जेव्हा माझा नवरा म्हणजेच नायसाचे पप्पा चालले आहेत त्यांच्या नवीन प्रोजेक्टवरती, आउट ऑफ म्हणजे सौदी साईटवरती. खूप वाईट वाटतं जेव्हा हा दिवस येतो, पण काय करावं लागतं. म्हणजे एक फौजीची वाईफ आणि एक NRIची वाईफ असणे काही डिफरंट नसतं. थोडंसं माणसाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करण्यासाठी थोडंफार आपल्या फॅमिलीपासून लांब जावंच लागतं. पण ठीक आहे, हा टाईमसुद्धा लवकर निघून जाईल आणि तशी त्याची सुट्टी आता 2-2 महिन्याची असणार आहे. तर ती एक आमच्यासाठी खूप हॅपी आहे आणि त्यांनी खूप चांगलं त्याचं जे करिअर आहे त्याच्यामध्ये त्यांनी चांगली ग्रोथ केली आहे. त्याच्यामुळे मी बाप्पाने एकच प्रार्थना करते की त्यांनी असंच त्याच्या लाईफमध्ये चांगलं ग्रोथ करावी. आणि माझी नायसा बाबा किती रडते, खूप वाईट वाटत होतं तिला, कारण की पप्पा खूप टाईम या टायमाला खूप टाईम होते पप्पासोबत, तिने खूप टाईम स्पेंड केला होता आणि आता ते चाललं आहे. तर तिला असं वाटतं पप्पा कुठेतरी फिरायला चाललं आहे आम्हाला सोडून. त्याच्यामुळे ती खूप रडली. मलासुद्धा खूप वाईट वाटलं, सगळ्यांनाच मोस्ट वाईट वाटलं. पण ठीक आहे, आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करायला हे करावंच लागतं. ठीक आहे, चला मग बाय, टेक केअर.